आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा हांच्या घरान व्हड प्रमाणात रोख रक्कम मेळिल्ल्याच्या कथीत प्रकरणाचो अंतर्गत चौकशेचो अहवाल काल राती सर्वोच्च न्यायालयान आपल्या संकेतथळार अपलोड केला। भारताचे सकल घरेलू उत्पादन GDP फाटल्या 10 वर्सांत 105% वाडी सयत दोबराद जाला। 2015 $2.1 ट्रिलियन वयल्यान 2025 $4.3 ट्रिलियन पावला अशें IMFन म्हळां। कांद्याच्या निर्याती वेले 20% शुल्क 1 एप्रिल सावन फाटीं घेवपाचो निर्णय सरकारान घेतला। राष्ट्रीय चांचणी एजन्सी हांणी कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश चांचणी CUET खातीर नोंदणी तारीख वाडयल्या। इंडियन प्रीमियर लीग IPL T20च्या उक्तावणाच्या मॅचीन काल राती कोलकाताच्या ईडन गार्डन्सान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून कोलकाता नायट रायडर्साक 7 विकेटींनी हारयलो। आतां पुराय खबरो दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा हांच्या घरान व्हड प्रमाणात रोख रक्कम मेळिल्ल्याच्या कथीत प्रकरणाचो अंतर्गत चौकशेचो अहवाल काल राती सर्वोच्च न्यायालयान आपल्या संकेतथळार अपलोड केला। दिल्ली उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश D. उपाध्याय हांणी सादर केल्ल्या चौकशी अहवालान भारतीय चलनाचे 4 ते 5 अर्धवट जळिल्ले गट्टे सापडिल्ल्याचे सांगपी अधिकृत पत्रव्यवहारांची म्हायती आशिल्ली। तशेंच 25 पानांच्या चौकशी अहवालान 14 मार्चाक होळयेच्या रातीकडेन न्यायमूर्ती वर्मा हांच्या घरान उजो पालोवपाच्या कारवायेचे व्हिडिओ आनी फोटे आस्पावीत केल्ले, ज्या वेळार रोख रक्कम मेळिल्ली। अहवालान शिफारस केल्ल्या प्रमाण भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हांणी न्यायमूर्ती वर्मा हांच्या वेल्या आरोपांची चौकशी करपा खातीर 3 वांगडी समिती स्थापन केल्या। सरन्यायाधीशान दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुखेल न्यायाधीशांक न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांकां कसलेंच न्यायीक काम दिवचें न्हय अशें सांगलां। आपल्या जापेन न्यायमूर्ती वर्मा हांणी सांगलां की तांणी वा तांच्या फामिलींतल्या खंयच्याच वांगड्यान केन्नाच स्टोर रुमान रोख रक्कम दवरून नाशिल्ली। ताच्या घरान रोख सापडिल्ल्याचे आरोप हे तांकां फसोवपाचे आनी बदनाम करपाचे षडयंत्र आशिल्ल्याचे स्पश्टपणान दिसून येता अशें तांणी म्हळां। भारताचे सकल घरेलू उत्पादन GDP फाटल्या 10 वर्सांत 105% वाडी सयत दोबराद जाला। 2015 $2.1 ट्रिलियन वयल्यान 2025 $4.3 ट्रिलियन पावला। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFन जारी केल्ल्या आंकडेवारी प्रमाण भारत आतां अमेरिका, चीन, जर्मनी आनी जपान उपरांत GDPच्या बाबतींत जगांतलो 5वो सगळ्यांत व्हडलो देश जाला। भारत रोखडोच जपानाक फाटीं घालतलो अशें म्हळां। कांद्याच्या निर्याती वेले 20% शुल्क 1 एप्रिल सावन फाटीं घेवपाचो निर्णय सरकारान घेतला। गिरायक वेव्हार, अन्न आनी भौशीक वितरण मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण हाका लागून शेतकारांक फायदेशीर दर मेळटले आनी गिरायकांक कांद्याची उपलब्धता सुनिश्चित जातली। रब्बी पिकांची बरी आवक जावपाचे अपेक्षेक लागून मंडी आनी किरकोळ दोनूय दर उणे जाल्यात अशें मंत्रालयान सांगलें। अदमासा प्रमाण रब्बी हंगामान कांद्या सयत हेर पिकांचे चड उत्पादन जाल्यार फुडल्या म्हयन्यात बाजारांतले दर आनीक उणे जावपाची शक्यताय आसा। देशांतली उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर फाटल्या वर्सा 13 सप्टेंबर सावन 20% निर्यात कर लागू केल्लो। माल आनी सेवा कर गुप्तचर महासंचालनालय DGCIन बेकायदेशीर वा अनुपालन करनाशिल्ल्या ऑफशोर ऑनलायन मनी गेमिंग संस्थांच्यो 357 वेबसायट्स ब्लॉक केल्यात। DGCIन ऑफशोर ऑनलायन गेमिंग कंपनी आड कारवाय खर केल्या। ऑनलायन मनी गेमिंग उद्देगांत देशी आनी परकी कंपनीचो आस्पाव जाता। सट्टो आनी जुगार हांचे संबंदीत सुमार 700 परकी कंपनी महासंचालनालयाच्या स्कॅनरा खाला आसा। ह्यो कंपनी GSTच्या संदर्भात नोंदणी, कर भरपाक आनी कर नियमांचे पालन करपाक अयशस्वी ठरल्या अशें अर्थ मंत्रालयान निवेदनांत म्हळां। DGCIन आतां मेरेन भारता भायल्या ऑनलायन मनी गेमिंग प्लॅटफॉर्मा कडेन संबंदीत 166 म्यूल खातीं ब्लॉक केल्यान आतां मेरेन 3 जाणांक अटक केल्या आनी अशाच आनीक व्यक्ती आड चौकशी सुरू आसा। सरकारान लोकांक सावध रावपाचो आनी ऑफशोर ऑनलायन मनी गेमिंग प्लॅटफॉर्मा कडेन संबंदीत जावचे न्हय असो सल्लो दिला, कारण ताका लागून तांच्या वैयक्तीक अर्थीक स्थितीक धोको निर्माण जावंक शकता। राष्ट्रीय चांचणी एजन्सी हांणी कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश चांचणी CUET खातीर नोंदणी तारीख वाडयल्या। अर्जदारांक 24 मार्च मेरेन ऑनलायन अर्ज सादर करपाक मेळटलो। परीक्षा शुल्क जमा करपाची निमाणी तारीखूय 23 मार्चा वयल्यान 25 मार्च रातीच्या 11:50 मेरेन वाडयल्या। ही एजन्सी 8 माय ते 1 जून या काळात देशभरांतल्या वेगवेगळ्या शारांनी देशाच्या भायल्या 15 शारांनी कंप्युटर आधारित परीक्षा घेतली। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात। इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि DJ उपकार करून लक्ष दियात। वेव्स 2025 चॅलेंजांत
वांटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नांव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाडयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मदल्या तुमच्या प्रतिभेचें संवसारीक पावंड्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावं नाकात. चड म्हायती खातीर भेट दियात wavesindia.org. लोकसभा मतदारसंघाच्या परिसीमना खातीर लोकसंख्येचो एकमेव निकश म्हूण वापर करचो न्हय अशी शिटकावणी बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक हांणी दिल्या. हाका लागून लोकसंख्येची वाड यशस्वीपणान नियंत्रीत केल्ल्या राज्यांक अन्यायपूर्वक ख्यास्त मेळटली अशें तांणी सांगलें. पटनायक हांणी सीमांकन प्रक्रिये बाबत लोकांचे हुस्के पयस करपा खातीर केंद्र सरकार बरोबर सर्वपक्षीय चर्चा करपाचें समर्थन केलें. तामिळनाडूचे मुखेलमंत्री M.K. स्टॅलिन हांणी काल चेन्नय शारांत आपयल्ल्या परिसीमना बाबतच्या पयल्या संयुक्त कृती समितीच्या बसकेंत उलयतना पटनायक हांणी सांगलें केरळा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, अस्तंत बंगाल आनी पंजाब ह्या राज्यां सयत ओडिसांत लोकसंख्या नियंत्रण उपायांची यशस्वी अंमलबजावणी केल्या. बिजू जनता दलाच्या अध्यक्षांनी चेतावणी दिली की जर 2026ची अंदाजे लोकसंख्येची आंकडेवारी परिसीमना खातीर आधार वापरत तर ओडिसाचे लोकसभा आनी विधानसभेचे जागे वतले. फुडल्या 25 वर्सांत विकसीत भारताचे लक्ष्य साध्य करपा खातीर वित्त आयोग येवजण्यो आंखता अशें केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगलां. चेन्नय शारांत जाल्ल्या चेन्नय सिटीझन फोरमांत त्यो उलयताल्यो. नैसर्गिक आपत्तींच्या पैलूचेरूय लक्ष दितात अशें तांणी सांगलें. अमेरिकेच्या दर धोरणा सारकी भायलीं आव्हानांय आसात अशें सीतारामन हांणी म्हळें. युक्रेन झूज, चीन वेपार, आंतरराष्ट्रीय उतार चढाव ह्या सारक्या जायत्या मुद्द्यांचो तांणी उल्लेख केलो. शेती क्षेत्रांतूय बदल करपाची गरज आसा अशें अर्थमंत्र्यांनी सांगलें. 112 आकांक्षी जिल्ल्यांची उदरगत करपाक प्राधान्य दितात अशें तिणें सांगलें. इंडियन प्रीमियर लीग IPL T20च्या उक्तावणाच्या मॅचीन काल रातीं कोलकाताच्या ईडन गार्डन्सांत रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून कोलकाता नायट रायडर्साक 7 विकेटींनी हरयलो. पयली फलंदाजी करतना KKRन 20 ओव्हरींनी 8 बाद 174 धांवड्यो केल्यो. कर्णधार अजिंक्य रहाणेन सगळ्यांत चड 56 धांवड्यो केल्यो जाल्यार सलामीवीर सुनील नरीन हाणें 44 धांवड्यो करून योगदान दिलें. RCB खातीर कृणाल पांड्यान 3 आनी जॉश हॅझलवुडान 2 विकेटी घेतल्यो. RCBन ताका जाप दितना विराट कोहली आनी फिलिप सॉल्ट हांच्या 95 धांवड्याच्या भागीदारीक लागून बेंगलुरून फक्त 3 विकेटी वगडावन 17व्या ओव्हरीन विजयी लक्ष्य गाठलें. आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर सनरायझर्स हैदराबाद आनी राजस्थान रॉयल्स हांचे मदीं खेळ जातलो. भारतीय वेळा प्रमाण दनपारां 3:30 वरांचेर मॅच सुरू जातली. आनीक एक मॅच चेन्नय सुपर किंग्स आनी मुंबय इंडियन्स हांचे मदीं चेन्नयच्या M.A. चिदंबरम स्टेडियमाचेर सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. वेंचणूक नोंदणी अधिकारी, जिल्लो वेंचणूक अधिकारी आनी मुखेल वेंचणूक अधिकारी हांचे बरोबर राजकी पक्षांची बसका चालू आसा अशें वेंचणूक आयोगान काल सांगलें. देशभरांतले वट्ट 4123 वेंचणूक नोंदणी अधिकारी ERO आपल्या विधानसभा मतदारसंघांतल्या मतदान केंद्र पातळेचेर प्रलंबीत आशिल्ले प्रश्न सोडोवपा खातीर सर्वपक्षीय बसका घेतात. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा हांच्या घरान व्हड प्रमाणात रोख रक्कम मेळिल्ल्याच्या कथीत प्रकरणाचो अंतर्गत चौकशेचो अहवाल काल रातीं सर्वोच्च न्यायालयान आपल्या संकेतथळार अपलोड केला. भारताचे सकल घरेलू उत्पादन GDP फाटल्या 10 वर्सांत 105% वाडी सयत दोबराद जाला. 2015 $2.1 ट्रिलियन वयल्यान 2025 $4.3 ट्रिलियन पावला अशें IMFन म्हळां. कांद्याच्या निर्याती वेले 20% शुल्क 1 एप्रिल सावन फाटीं घेवपाचो निर्णय सरकारान घेतला. राष्ट्रीय चांचणी एजन्सी हांणी कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश चांचणी CUET खातीर नोंदणी तारीख वाडयल्या. इंडियन प्रीमियर लीग IPL T20च्या उक्तावणाच्या मॅचीन काल रातीं कोलकाताच्या ईडन गार्डन्सांत रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून कोलकाता नायट रायडर्साक 7 विकेटींनी हरयल्यो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आज सांजवेळा 6:30.